अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, मन चंगा तो कटोत में गंगा अशी वास्तववादी शिकवण देणारे संत रविदास, तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी अशी शिकवण देणारे जगद्गुरू तुकोबाराया, स्वराज्याचे संस्थापक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे युवराज छात्रवीर संभाजी महाराज, महिला आणि बहुजनांचे उद्धारकर्ते राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा फुले, महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून बहुजनांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण आयुष्य शेवटपर्यंत वेचणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक, बहुजनांसाठी विविध मार्गांनी उद्धारासाठी प्रयत्न करणारे राजा अधिक ऋषी राजर्षी शाहू महाराज, या खंडप्राय देशाला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व सर्वश्रेष्ठ संविधान बहाल करणारे ज्ञानसम्राट, बुद्धी सम्राट, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती रमाई, या सर्व बहुजनवादी महापुरुषांना आणि महावीरांगणांना मी नूरखा पठाण सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आज आपल्या बहुजन संघटनेतर्फे मला इथे आपण बोलण्याची संधी दिली. एक अतिशय महत्त्वाचा विषय आपण चर्चेला घेतला, त्याविषयी ह्या संघटनेचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करतो. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीत आहे की आपल्या राज्यघटनेची जी रचना आहे ती अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आलेली आहे. म्हणजे अगदी सुटसुटीत पद्धतीने हा सगळा प्रकार करण्यात आलेला आहे. बघा, त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे सुरुवातीलाच आपल्याला एक प्रास्ताविका देण्यात आलेली आहे, ज्यात आपल्या संविधानामध्ये काय असणार आहे ह्या सर्व संविधानाचा सारांश थोडक्यात परंतु अतिशय समर्पक शब्दांमध्ये मांडण्यात आलेला आहे. त्याची चौकट काय असेल ह्या चौकट आपल्या त्या प्रास्ताविकेमध्ये आखून देण्यात आलेली आहे. आतापर्यंत आपण हे सर्व बघितलेलं आहे. शिवाय पुढे वेगवेगळ्या 25 भागांमध्ये वेगवेगळ्या विषयांना वाटून देऊन त्याच्याबद्दल सविस्तर तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आली आहे. आपण हे आतापर्यंतचे 4 भाग नक्कीच बघितलेले आहेत. त्यातल्या पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की आपलं राज्य क्षेत्र काय आहे, संघराज्याचं नाव काय आहे, म्हणजे अनुच्छेद 1 ते 4च्या दरम्यान आपण ही माहिती बघितली. त्यानंतर आपण निश्चितच भाग 2 मध्ये देशाच्या नागरिकत्वासंबंधी असलेल्या तरतुदींविषयी अनुच्छेद 5 ते 11च्या दरम्यान माहिती बघितलेली आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपण आपल्याला असलेल्या मूलभूत अधिकारांविषयी भाग 3 मध्ये जे देण्यात आलेले आहेत, म्हणजे साधारणतः अनुच्छेद 12 ते 35च्या दरम्यान जे दिलेले आहेत तर तेही आपण ह्या अगोदर बघितलेत. शिवाय त्याही पुढे जाऊन राज्यांना काय कर्तव्य आहे, म्हणजे जे DPSP ज्याला आपण म्हणतो, राज्य धोरणांची नीती निर्देशक तत्व, तर याविषयी सुद्धा आपण माहिती बघितली, जे आपल्याला अनुच्छेद 36 ते 51च्या दरम्यान देण्यात आलेले आहे. आणि याच सिरीजमध्ये शेवटचा टप्पा म्हणून आपण आपल्या मूलभूत कर्तव्यांविषयी सुद्धा जाणून घेतला आहे. म्हणजे आपला जो संविधानाचा भाग 4 क आहे की जो अनुच्छेद 51 मध्ये क म्हणून जोडण्यात आलेला आहे आणि त्यात आपल्या 11 मूलभूत कर्तव्यांविषयी माहिती दिलेली आहे. याची माहिती आपण या अगोदर निश्चितच घेतलेली आहे. आजच्या भागात आपण त्याच्या पुढचा जो टप्पा आहे की जो संविधानाचा भाग 5 आहे आणि ज्यामध्ये आपल्याला जी आपली संघराज्य पद्धती आहे, म्हणजे आपलं केंद्र सरकार कशा पद्धतीचं असेल किंवा त्याची व्यवस्था कशी असेल, आपली संघराज्य पद्धती नक्की कशा पद्धतीने कार्यरत असेल याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. आणि हा टप्पा जो आहे, हा जो भाग आहे, हा संविधानातला सगळ्यात मोठा भाग आहे. असं का म्हटलं जात आहे तर आपण जर बघितलं तर अनुच्छेद 52 पासून तर अनुच्छेद 151 पर्यंत जवळपास याच्यामध्ये 100 कलमांचा समावेश करण्यात आला आहे. आणि ह्या 100 कलमांना एकाच भागामध्ये एकाच टप्प्यामध्ये बघणं आपल्याला तरी म्हणजे शक्य नाही आहे. त्यामुळे आपण टप्प्याटप्प्याने हा सगळा भाग बघणार आहोत. ठीक आहे, पण ते बघण्या अगोदर आपण थोडंसं एक जे आपल्याला पूर्वज्ञान जे आहे आपण ते थोडंसं बघूया. की आपल्याला कल्पना असेलच, पूर्वकल्पना असेलच की कोणताही लोकशाही प्रधान जो देश असतो तर त्या देशाला सर्वसाधारणपणे प्रमुख 3 आधारस्तंभ असतात. पहिला जो आधारस्तंभ आहे तर तो आहे कायदे मंडळाचा, आणि म्हणजे त्याला विधिमंडळ पण आपण म्हणू, की जे संसद आहे, संसदेचे जे दोन्ही सभागृह आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कायदे तयार केले जातात. मग ते राज्यांचे विधानमंडळसुद्धा असतात की जे आपले कायदे मंडळ आहेत की जिथे वेगवेगळ्या विषयांसंदर्भामध्ये आवश्यक असलेले कायदे तयार केले जातात. त्यानंतर दुसरा जो आधारस्तंभ आहे तर तो आहे कार्यकारी मंडळाचा.
कार्यकारी मंडळ म्हणजे काय, की हे जे कायदे बनवण्यात आलेले आहे तर ते कायदे प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी करण्यासंदर्भातलं जे मंडळ आहे त्याला कार्यकारी मंडळ म्हटलं जातं. आता हे कार्यकारी मंडळ सुद्धा दोन प्रकारांचं असतं. एक म्हणजे राजकीय कार्यकारी मंडळ, ज्याच्यामध्ये अगदी गावच्या सरपंचापासून ते अगदी राष्ट्रपती पर्यंतचे जे काही राजकीय असतात पदं, तर ते सर्व हे राजकीय कार्यकारी मंडळामध्ये येतात. त्यांचा कालावधी सर्वसाधारणपणे काही गडबड जर मध्ये नाही झाली तर 5 वर्षासाठी निश्चित असतो. तर दुसरा कार्यकारी मंडळ असतं हे शासकीय कार्यकारी म्हणजे कायमस्वरूपी असतं, की जे आपण जी व्यवस्था आहे शासकीय पदांच्या संदर्भातली, सरकारी नोकरींच्या संदर्भातली, मग ते अगदी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकापासून केंद्र लेवलच्या सचिवालयातील सचिवापर्यंत म्हणजे ही पदं असू शकतात. तर हे आहे कार्यकारी मंडळ. आता हे कार्यकारी मंडळ जे आहे तर त्याचे प्रमुख 5 उपघटक आहेत. म्हणजे राजकीय कार्यकारी मंडळ जो आहे तर त्याचे राजकीय आणि शासकीय कार्यकारी मंडळाचे प्रमुख 5 प्रकार आहेत. ते 5 प्रकार कोणते आहे, तर पहिला आहे राष्ट्रपती, त्यानंतर उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ, महान्यायवादी आणि कॅग, हे आपण ऐकलं असणारच आहे निश्चितपणे. तर यांचा समावेश हा कार्यकारी मंडळामध्ये होतो. आणि तिसरं आधारस्तंभ आहे आपला न्यायपालिका. न्यायपालिकेविषयी आपण नंतर सविस्तर बोलणार आहोत. फक्त न्यायपालिकाचं महत्त्वाचं काम काय, की एखाद्या व्यक्तीचं जर का मूलभूत अधिकारांचं काय उल्लंघन होत असेल किंवा संसदेद्वारे जर एखादा जो कायदा असेल तो घटनेची चौकट मोडणारा असेल तर त्याची वैधता ठरवण्याचं कार्यसुद्धा सर्वोच्च न्यायालय करतं. न्यायदान करण्याचं कार्य सर्वोच्च न्यायालयाचा आहे. आता तो आपलाचा तो विषय नाही त्यामुळे त्याच्या जास्त खोलात जात नाही. परंतु राज्यघटनेचा हा जो भाग 5 आहे तो तब्बल 100 अनुच्छेदांचा आहे. आणि आता जर या सगळ्या गोष्टींना जर आपण कव्हर करायचं म्हटलं तर ते दीड तासाच्या व्याख्यानामध्ये निश्चितच कधी होऊ शकत नाही. त्यामुळे आपण काय करणार आहोत, की आजच्या भागात फक्त कार्यकारी मंडळाचे जे 5 भाग आहेत आणि त्यातला जो सर्वप्रथम असलेला भाग आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती, तर यांच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेण्याचा अनुच्छेदानुसार प्रयत्न करणार आहोत. बघा, आता तसं बघितलं तर अनेक अनुच्छेदांमध्ये राष्ट्रपतींचा उल्लेख म्हणजे राष्ट्रपतींच्या कामासंदर्भात, राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात, राष्ट्रपतींसंदर्भात असलेल्या तरतुदींसंदर्भात बऱ्याचशा कलमांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु आपण जर का प्रत्यक्ष स्वरूपात बघितलं तर सर्वसाधारणपणे अनुच्छेद 52 ते 73 ही जी 21 कलमे आहेत तर त्याच्यामध्ये राष्ट्रपती संदर्भात आणि उपराष्ट्रपतींसंदर्भामध्ये प्रामुख्याने माहिती देण्यात आलेली आहे. आता राज्यघटनेच्या अनुच्छेदाप्रमाणेच जर सांगायचं ठरलं तर अनुच्छेद 52 मध्ये स्पष्टपणे असं सांगण्यात आलेलं आहे की आपल्या भारत देशाचा एक राष्ट्रपती असेल. भारताचं राष्ट्रपतीपद जे आहे तर ते आपण जर बघितलं तर ते साधारणतः ब्रिटिश राज्यघटनेवरनं प्रेरित आहे. म्हणजे ब्रिटनमध्ये जे ब्रिटिश क्राऊन नावाचं जे पद आहे म्हणजे अनुवंशिक ते पद असतं तर त्या ब्रिटिश क्राऊनशी समरस किंवा त्याप्रमाणेच आपलं हे राष्ट्रपती पद आहे. म्हणजे एक प्रकारे जसं तिथला ब्रिटिश क्राऊन आहे नामधारी प्रमुख आहे त्या ब्रिटनचा, तसाच त्याच धर्तीवर आधारित आपल्या भारतामध्ये राष्ट्रपती पद आहे. पण आता हे राष्ट्रपती आपल्या इथं नक्की कोण आहे, त्यांची ओळख नक्की काय आहे, तर आपण जर बघितलं तर राष्ट्रपती खरं म्हणजे आपल्या देशाचे प्रमुख आहेत. म्हणजे ते भारताचे प्रथम नागरिक आहेत अक्षरशः. म्हणजे ते देशाचे प्रमुख आपण त्यांना म्हणतो. जरी ते नामधारी असले तरी ते देशाचे प्रमुख असतात. म्हणजे देशाचा जो काही राज्यकारभार असतो तर तो पूर्णपणे राष्ट्रपतींच्याच नावाने चालतो. आता हे जे म्हणजे राष्ट्रपती पद आहे ते जरी ब्रिटिश क्राऊन सारखे जरी असले तरी आपल्या इथे मात्र आपण जर का प्रास्ताविका बघितली तर त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. काय नमूद करण्यात आलेलं आहे की आपला देश हा गणराज्य प्रजासत्ताक राज्य आहे. आता प्रजासत्ताक गणराज्य आहे म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या इथं प्रत्यक्षपणे प्रजेची सत्ता आहे. आता ही प्रजेची सत्ता आपण कशा पद्धतीने करतो तर आपण प्रतिनिधी स्वरूपामध्ये सत्ताधीश निवडून देतो. आणि म्हणून आपल्या देशाचे जे प्रमुख आहेत तर ते प्रमुख असलेले राष्ट्रपती हे पद देखील निवडणुकीच्या प्रक्रियेतूनच आपण निवडून दिलं जातं. म्हणजे ते ब्रिटिश क्राऊन सारखं अनुवंशिक नाही आहे. जरी ते ब्रिटिश क्राऊनच्या धर्तीवर आधारित असलं तरी ब्रिटिश क्राऊन जे आहे ते ब्रिटनमध्ये तर ते अनुवंशिक असतं राजेशाही पद्धतीचे प्रमाणे. परंतु आपल्या इथं मात्र गणराज्य प्रजासत्ताक पद्धती असल्याकारणाने आपण अनुवंशिक पद्धतीने कुठल्याही सत्ताधीशाला समोर केलेलं नाही आहे. त्यांना निवडणुकीच्या माध्यमातूनच आपण त्या पदांवरती बसवतो. आता येथे राष्ट्रपतीसुद्धा आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातूनच इथं त्यांना त्या जागेवरती बसवायचं आहे. म्हणजे निवडणुकीचा सामना त्यांना करावा लागणार आहे. आता ह्या निवडणुकीत जर का भाग घ्यायचा असेल, ही जर निवडणुकीत त्यांना उमेदवार म्हणून उभं राहायचं असेल तर निश्चितच याच्या संदर्भामध्ये त्यांना काही पात्रता सिद्ध करावी लागते.
आता राष्ट्रपती पदासाठी निवडणूक कोणती व्यक्ती लढू शकते, तर या पात्रतेविषयी आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 58 जो आहे तर तो याबद्दल सविस्तर चर्चा करतो. त्याच्यामध्ये काही पात्रता आपल्याला राष्ट्रपती पदासाठी उभं राहण्यासाठी दिलेल्या आहेत. आता अर्थातच पहिली पात्रता अशी आहे की ती भारताची नागरिक असावी, ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. आता याच्यामध्ये म्हणजे ती जन्माने भारतीय नागरिक असावी का ॲक्वायर केलेली असावी अशा पद्धतीचा काय उल्लेख नाही. म्हणजे सर्वसाधारणपणे ज्या वेगवेगळ्या प्रकाराने आपण भारतीय नागरिकत्व स्वीकारू शकतो तर त्याप्रमाणे स्वीकारलेली व्यक्तीसुद्धा सर्वसाधारणपणे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेण्यासाठी पात्र असू शकते. त्याच्यानंतर तिचे वयासंदर्भातली अट आहे की वय तिचं सर्वसाधारणपणे 35 वर्षापेक्षा कमी नसावं. शिवाय तिने कोणत्याही लाभाचं पद स्वीकारलेलं नसावं. लाभाचं पद म्हणजे आपल्या इथं सर्वसाधारणपणे जे शासकीय पदं असतात, म्हणजे शासकीय परमनंट पदं ज्याला आपण म्हणतो, तर त्या पदांना लाभाचे पद थोडक्यात म्हटलं जातं. तर अशा कुठल्याही लाभाचं पद त्या व्यक्तीने स्वीकारलेलं नसावं. शिवाय आणखीन एक त्याच्यामध्ये पात्रता अशी देण्यात आलेली आहे की ती जी व्यक्ती आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू इच्छिते तर ती व्यक्ती लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी जी पात्रता लागते, म्हणजे संसदेचा सदस्य होण्यासाठी जी पात्रता लागते, तर ती पात्रता त्या व्यक्तीने धारण करणारी ती व्यक्ती असावी. अशी व्यक्ती आपल्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढू शकते. त्यामुळे अशा निवडणुकीबाबत राष्ट्रपतीने म्हणजे ही जी निवडणूक आहे ही राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. म्हणजे हे देशाचं एवढं प्रमुख पद आहे आणि त्याच्यासाठी होणारी निवडणूक ही निश्चितच कशी असायला पाहिजे, तर ही गांभीर्यपूर्वक असली पाहिजे. म्हणून त्याच्या संदर्भात अजून काय अट देण्यात आलेली आहे की सर्वसाधारणपणे या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधात 1952चा एक कायदा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार राष्ट्रपती पदासाठी जी निवडणूक होते त्यात म्हणजे एक बदल काय करण्यात आला आहे की त्याच्यामध्ये त्या निवडणुकीला गांभीर्य यावं. म्हणजे कोणतीही गांभीर्य नसलेली व्यक्ती त्या पदासाठी निवडणुकीसाठी उभी राहू नये म्हणून ह्या कायद्यामध्ये सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की 2 खासदार जे आहेत तर त्या या व्यक्तीचं नाव सुचवतील आणि 2 खासदार त्याला अनुमोदन देतील. परंतु असं लक्षात आलं की ही तुटपुंजी संख्या दिसते. त्यामुळे त्याच्यामध्ये 1974 एक घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यामध्ये त्या 2 सदस्यांवरनं त्या सदस्य संख्या 20वर करण्यात आली. म्हणजे जर का एखादी व्यक्ती राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू इच्छित असेल तर त्या व्यक्तीचं नामनिर्देशन हे 20 सदस्यांनी करावं आणि 20 खासदारांनी त्याला अनुमोदन द्यावं. बरं, ही पण सदस्य संख्या जेव्हा असं वाटायला कमी व्हायला लागली तर त्यानंतर त्यासाठी 1997 पुन्हा एकदा घटना दुरुस्ती करण्यात आली आणि हे गांभीर्य असंच अबाधित राहावं म्हणून 50 सदस्य हे त्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या व्यक्तीचं नाव सुचवतील आणि 50 जे सदस्य आहेत तर ते त्याला अनुमोदन देतील. अशा पद्धतीची आणखीन एक अट त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे. शिवाय अशा निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवाराला 15,000 रुपये ही अनामत रक्कम RBIमध्ये भरावी लागते आणि जर का त्यांना दिलेल्या मतांपैकी 1/6 मतं जर का त्यांना मिळाली नाहीत तर ही अनामत रक्कम मात्र जप्त केली जाते. अशा पद्धतीची पात्रता आपल्याला अनुच्छेद 58च्या माध्यमातून दिसून येते. आता उमेदवार ठरल्यानंतर मतदानाचे स्वरूप कसे असेल, मतदान साधारणतः 2 पद्धतीने केलं जातं. आपल्याला माहिती आहे की एक प्रत्यक्ष तर दुसरं अप्रत्यक्ष पद्धतीने मतदान केलं जातं. आता जो प्रत्यक्ष प्रकार जो असतो मतदानाचा त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्वच जे मतदार आहेत म्हणजे जे मतदान करण्यास पात्र आहेत, आपल्या इथं 18 वर्षानंतर त्यांना ती पात्रता मिळते, तर हे सर्व मतदार त्याच्यामध्ये सहभागी होऊन मतदान करू शकतात. परंतु जी अप्रत्यक्ष पद्धतीची निवडणूक असते त्यात मात्र सर्वांना अशा मतदानाचा अधिकार नसतो. त्यासाठी एक विशिष्ट लोकांनाच फक्त मतदानाचा तो त्याच्यामध्ये अधिकार देण्यात आलेला असतो आणि अशा अप्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जे मतदानाचा अधिकार प्राप्त असलेले हे असतात, मतदाता असतात, त्यांना निर्वाचक गण असं म्हटलं जातं. आता मग राष्ट्रपती पदाची निवडणूक सुद्धा काय आहे तर ती अप्रत्यक्ष स्वरूपात घेतली जाणारी निवडणूक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक निर्वाचक गण आहे. मग आता हा निर्वाचक गण नक्की कोण आहे तर हा निर्वाचक गण आहे संसदेतील सर्व खासदार. पण कोणते खासदार? जे लोकनिर्वाचित आहेत असे खासदार. म्हणजे संसदेच्या जे दोन्ही सभागृह आहेत लोकसभा आणि राज्यसभा, तर या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे लोकनिर्वाचित सदस्य आहेत तेच फक्त ह्या निवडणुकीमध्ये निर्वाचक गण म्हणून सहभागी होतात. राष्ट्रपतींनी जे नामनिर्देशित केलेले जे सदस्य असतात तर त्यांना मात्र याच्यामध्ये निर्वाचक गण म्हणून मतदान करण्याचा अधिकार नसतो.
आणि या खासदारांसोबत भारतातील सर्व राज्य जे आहेत तर त्या राज्यांचे जे विधानसभा आहेत तर त्याच्यामध्ये जे लोकनिर्वाचित आमदार आहेत त्या सर्व आमदारांना सुद्धा या राष्ट्रपती निवडणुकीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार असतो. पण एक लक्षात घ्या, इथं सुद्धा राज्यपालांच्या माध्यमातून जे नामनिर्देशित जे आमदार असतात त्यांना सुद्धा ह्या म्हणजे निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नसतो. ते त्याचे निर्वाचक गण नसतात. आता अनुच्छेद 54 मध्ये या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आता अनुच्छेद 54 काय सांगतं की सर्व जे सदस्य आहे संसदेचे ते विधान परिषदेचे जे आमदार आहेत ते भारतातल्या सर्व आमदार आहेत ते तर हे सगळेजण इथं निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. आता जर का अप्रत्यक्ष स्वरूपात मतदान आहे तर मग याची प्रक्रिया कशी राबवली जाईल, याचे नक्की स्वरूप कसे असेल. सर्वसाधारणपणे बहुतांश निवडणुका ज्या असतात तर त्या उमेदवाराला म्हणजे ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाली तर त्याला विजयी घोषित करण्यात येतं. आता अशा प्रकारच्या निवडणूक प्रक्रियेला आपण फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम असं म्हटलं जातं. म्हणजे सगळ्यांनी मतदान करायचं असतं आणि त्याच्यामधल्या ज्या उमेदवाराला जास्त एक जरी मत जास्त असेल तरी तो उमेदवार सर्वसाधारणपणे विजयी म्हणून घोषित केला जातो. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, म्हणजे निवडणूक प्रक्रियेतली सगळ्यात सोपी पद्धत आहे. आपल्या देशातले अगदी ग्रामपंचायत सदस्य असतील, ZP सदस्य असतील, आमदार खासदार हे सर्व ह्याच पद्धतीने निवडले जातात. म्हणजे जी फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम आहे त्या पद्धतीने निवडले जातात. परंतु राष्ट्रपती पदाची निवडणूक ह्या पद्धतीने घेतली जात नाही. ती ह्या म्हणजे अगदी ज्याला जास्त मतं मिळाली तो निवडून आला अशा पद्धतीने ती होत नाही. तर या संदर्भात आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 55 मध्ये स्पष्टपणे निर्देश देण्यात आलेले आहेत. काय निर्देश देण्यात आलेले आहेत की राष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे ती प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार घेतली जाईल. म्हणजे काय की प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन पद्धतीनुसार घेतली जाईल आणि ती पण कशी तर एकल संक्रमणीय मताद्वारे म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टीम जी आहे तर त्या पद्धतीने घेतली जाईल. आता हे प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजे काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया, कारण हे शब्दांचे अर्थ समजल्याशिवाय आपल्याला ही मतदान प्रक्रिया नक्की कशी राबवली जाते हे समजणार नाही. ही प्रोसेस काय आहे नक्की ते बघूया आपण. आता ह्या प्रक्रियेमध्ये ह्या मतदानामध्ये जे आमदार आणि खासदार आपले वोटिंग करतात तर ते वोटिंग त्याच्यामध्ये त्यांची मतं डायरेक्टली काउंट केली जात नाही, तर ह्या आमदार आणि खासदाराचं वेटेज मताचं वेटेज त्याच्यामध्ये काउंट केलं जातं. आता हे आमदार आणि खासदाराचं वेटेज कसं काउंट केलं जातं तर त्याची म्हणजे तिची पण एक प्रोसेस आहे बघा. पहिल्यांदा आपण आमदारांच्या वेटेजबद्दल बघूया की आमदाराचं वेटेज कसं काउंट केलं जातं तर तो ज्या राज्याचं प्रतिनिधित्व करतो, ज्या राज्याचा तो आमदार आहे त्या राज्याची एकूण लोकसंख्या बघा लक्षात घ्या, एकूण लोकसंख्या आणि त्या राज्यातील एकूण आमदार, त्या राज्यातली एकूण आमदारांची संख्या आणि त्या राज्यातील एकूण आमदार यांना भागितलं जातं. म्हणजे याचं सर्वसाधारणपणे जे राज्याचा म्हणजे त्या राज्याच्या लोकसंख्येच्या त्या राज्यातील निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येने भागलं जातं. म्हणजे जेवढी लोकसंख्या असेल त्याला भागिले त्या आमदारांची संख्या आणि म्हणजे उत्तर येईल त्याला परत 1000ने भागितलं जातं आणि भागल्यानंतर 1000ने भागितल्यानंतर जे काही उत्तर येईल तर ते त्या आमदाराचं वेटेज असतं. म्हणजे याच्यावरनं सहज आपल्या लक्षात येईल की ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे तिथल्या आमदाराचं वेटेज जे आहे तर ते निश्चितच जास्त असणार आहे आणि ज्या राज्याची लोकसंख्या कमी आहे त्याचं वेटेज नक्कीच कमी असणार आहे. आणि या संदर्भात साधारणतः 1971ची जी जनगणना आहे तर त्याचा आधार मानण्यात आलेला आहे लोकसंख्येसाठी, लक्षात घ्या. त्याच्या आधारावर म्हणजे 1971ला जी लोकसंख्या होती तिला भागिले आमदारांची संख्या आणि मग जे उत्तर येईल त्याला परत भागिले 1000 असं करून जी काही संख्या येईल ती त्या खासदाराचं आमदाराचं एका मताचं वेटेज असेल. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की म्हणजे जे उत्तर प्रदेश राज्य आहे की ज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे तिथल्या एका आमदाराचं निश्चितच ह्या मतदानामध्ये वेटेज जास्त असतं आणि गोवासारखं जे राज्य आहे तर त्याच्या आमदाराचं वेटेज मात्र निश्चितच भारतात सर्वात कमी आहे. आता हे झालं एका आमदाराच्या वेटेजचा विषय. खासदाराचं वेटेज कसं केलं जातं बघा. खासदाराचं वेटेज करण्यासाठी जेवढे पण खासदार आपल्या भारतात सध्या 543 जे आहेत ते निवडून आलेले आहेत तर त्यांना किती मतं मिळालेली आहेत त्या सगळ्या मतांची एकूण बेरीज केली जाते आणि बेरीज करून तिला भारतातील एकूण निवडून आलेल्या खासदारांच्या संख्येने भागलं जातं. म्हणजे सगळ्या खासदारांना मिळालेल्या मतांची बेरीज आलेल्या उत्तराला खासदाराच्या संख्येने भागितलं की जे काही उत्तर येईल ते एका खासदाराचं मताचं वेटेज असतं. म्हणजे ह्या पद्धतीने
प्रमाणशीर प्रतिनिधित्व याचा अर्थ अशा पद्धतीने आपण लक्षात घेऊया. आता हा समजून घेतल्यानंतर आपण हे बघूया की निश्चितपणे हे संक्रमणीय मत काय आहे, एकल संक्रमणीय मत की ज्याच्या माध्यमातून आपण हे मतदान घेतलं जातं ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता ही जी निवडणुकीची प्रक्रिया असते, आपण साधारणतः समजा जेव्हा निवडणुकीला जातो त्यावेळेला अ, ब, क, ड असे हे जे 4 उमेदवार असतात, तर जी कॉमन मतदान पद्धती असते त्याच्यामध्ये आपल्याला जर का बीला मतदान करायचं असेल तर आपण एला किंवा बीला किंवा सीला मतदान देऊन मोकळे होतो आणि मग ते ज्याला सर्वात जास्त मतं मिळाली तो निवडून घोषित केला जातो. परंतु ह्या एकल संक्रमणीय मत पद्धतीमध्ये असं केलं जात नाही. याच्यामध्ये जेवढेही उमेदवार असतात तर त्या उमेदवारांना आपला पसंतीक्रम द्यावा लागतो. म्हणजे समजा आता आपण ए बी सी डी असे जर का उमेदवार दिलेले असतील तर एला आपण समजा पसंतीक्रम 1 दिला, बीला 2 दिला, सीला 3 दिला, डीला 4 दिला. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला त्या उमेदवारांना पसंतीक्रम द्यावा लागतो. आणि ह्या पसंतीक्रमाची पद्धत पूर्ण झाल्यानंतर मतमोजणीच्या वेळेला ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीचे 50% जास्त मतं मिळाली असतील तो उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये विजयी घोषित करण्यात येतो. आता जर का समजा अशा पद्धतीचा पहिल्या पसंतीच्या मतं जर का 50% एखाद्या उमेदवाराला मिळाले नाही तर मग त्याची काय प्रोसेस असते, तर सर्वसाधारण जे सगळ्यात कमी ज्याला पहिल्या पसंतीची मतं मिळालेली आहेत तर त्याची मतं ही दुसऱ्या क्रमांकाला जी प्रथम क्रमांकाची मतं मिळालेली आहेत दुसऱ्या नंबरला, तर त्याच्यामध्ये ती ॲड केली जाते आणि अशा पद्धतीचा तो विजयी उमेदवार घोषित केला जातो. आता कोणतीही मतदान म्हटलं तर त्याच्यामध्ये तक्रारी आल्या, अडचणी आल्या, काही उमेदवारांच्या संदर्भामध्ये पात्रता अपात्रतेबद्दल काही निकषांच्या संदर्भात काही तक्रारी येतात. मग अशा पद्धतीच्या ज्या तक्रारी ह्या मतदानामध्ये जर का आल्या, राष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे, राष्ट्रपती असेल उपराष्ट्रपती असेल, तर या पद्धतीची जी काही तक्रारी आहे तर त्या तक्रारी संदर्भात कुठे दाद मागायची, कोणाकडे तक्रार करायची याविषयी अनुच्छेद 71 मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. याबद्दल जर का आपल्याला काही तक्रार असेल तर आपण डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात तक्रार नोंदवू शकतो. सर्वोच्च न्यायालयाला जर असं वाटलं की हो या तक्रारीमध्ये तथ्य आहे, ही निवडणूक खरोखरच काहीतरी चुकीच्या पद्धतीने झालेली आहे, सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणे झालेल्या दिसून येत नाही, तर राष्ट्रपती स्पष्टपणे ती निवडणूक रद्द करू शकतं. म्हणजे ती निवडणूक डायरेक्ट त्याला शून्यवत करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. राष्ट्रपतीची जी निवडणूक आहे तर ती निवडणूक पूर्णपणे शून्यवत करण्याचा अधिकार ह्या अनुच्छेद 71 नुसार सर्वोच्च न्यायालयाला आहे. पण या दरम्यान काय गंमत आहे माहिती आहे की जर ह्या दरम्यान राष्ट्रपती निवडला गेला असेल, शपथविधी झालेला असेल आणि त्याने कार्यकाळाच्या दरम्यान त्या काही निर्णय घेतले गेले असतील, काही कायद्यांवर सह्या झाल्या असतील, काही गोष्टी घडून गेल्या असतील, तर ह्या घडलेल्या गोष्टी किंवा घडलेले कायदे त्याने जे काही काम केलेलं आहे तर ते काम मात्र रद्द केलं जात नाही. म्हणजे भलेही निवडणूक ती अवैध ठरवून त्या व्यक्तीची अपात्रता घोषित होऊन ती व्यक्ती त्या पदावरून पदच्युत केली जाते, पण त्याने केलेलं काम या दरम्यानचं काम मात्र शून्यवत केलं जात नाही, ते वैध मानलं जातं. हे अनुच्छेद 71ची तरतूद आपल्याला असं सांगते. बघा आता निवडणूक झाली, राष्ट्रपती म्हणून एखादी व्यक्ती निवडून आली, त्याच्या तक्रारीविषयी पण हे झालं. मग आता पुढे काय, तर पुढे तिचा शपथविधी. कारण आतापर्यंतची गंमत अशी आहे आपल्या इथे की कोणतीही निवडणूक झाल्यानंतर त्या पदाधिकारी जो निवडून त्याला पहिल्यांदा शपथ घ्यावी लागते. मग तो आमदार असेल, खासदार असेल किंवा मग अगदी राष्ट्रपती असला तरी शपथ घेतल्याशिवाय तो आपले पुढचे कार्य सुरू करू शकत नाही. मग आता ह्या शपथेविषयी आपल्याला कुठं माहिती देण्यात आलेली आहे, तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 60 मध्ये आपल्याला ह्या राष्ट्रपतीच्या शपथविधीविषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. मग आता भारताच्या राष्ट्रपतींना शपथविधी कोण देतं, कोणाच्या माध्यमातून हा शपथविधी दिला जातो, निश्चितच सुप्रीम कोर्टाचे जे सर्वोच्च आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे प्रमुख मुख्य न्यायाधीश आहेत तर ते आपल्याला ह्या राष्ट्रपतीला राष्ट्रपतीपदाची शपथ देतात. आता ही जी शपथ आहे बघा, एक गंमत खूप छान आहे याच्यामध्ये की ही जी शपथ आहे ही संपूर्णपणे आपल्या संविधानाच्या अवतीभोवती फिरते. ही पूर्ण शपथ जी आहे तर ती पूर्णपणे संविधानाच्या अवतीभोवती आहे. म्हणजे ह्या शपथेमध्ये काय उल्लेख आहे, कशाचा उल्लेख आहे, तर मी संविधानाचं जतन करेन, रक्षण करेन, त्याचं संरक्षण करेन. म्हणजे या शपथेमध्ये ते अशी प्रतिज्ञा करतात की मी या संविधानाचं जतन करेल, रक्षण करेल, संरक्षण करेल, शिवाय भारतीय जनतेच्या सेवेस व कल्याणात स्वतःला वाहून घेईल अशी प्रतिज्ञासुद्धा राष्ट्रपती या शपथेच्या अनुषंगाने करतात. बघा आता राष्ट्रपती पदावर निवडून आल्यानंतर आता त्या पदावर आलेत, पण मग आता काही अटींचं त्यांना पालन करावं लागणार आहे.
मग त्या अटींचं पालन करावं लागेल आणि त्या अटीचं पालन केलं की त्यांना राष्ट्रपती पदाचे जे काही लाभ आहेत ते सुद्धा मिळणार आहेत. मग ह्या अटी आणि लाभ जे आहेत तर ते कुठे दिलेले आहेत, तर ते आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 59 मध्ये देण्यात आलेले आहेत. अनुच्छेद 59 मध्ये काही अटी कोणत्या आहेत की जर समजा जे राष्ट्रपती पदासाठी निवडून दिलेली जी उमेदवार व्यक्ती आहे किंवा जी व्यक्ती निवडून आलेली आहे ती जर का एखाद्या राज्याच्या विधानसभेचे जे जर का आमदार असतील किंवा संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे जर का खासदार असतील किंवा राज्यपाल असतील किंवा अन्य अशा ज्या पद्धतीचे जे राजकीय पद आहेत त्याच्यावरती ते कार्यरत असतील विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये एखादे मंत्री असतील ते, तर त्यांना जेव्हा ते राष्ट्रपती म्हणून निवडून येतात त्यावेळेला त्यांचं त्या मंडळामधलं म्हणजे विधानमंडळ असेल किंवा संसद असेल त्याच्यातलं पद रिक्त झालेलं आहे असं घोषित करण्यात येतं. शिवाय ते कोणतेही लाभाचे पद म्हणजे जे आपण शासकीय पद ज्याला म्हणतो आपण, तर ते कोणतंही पद ते स्वीकारू शकत नाही, त्यांना असल्या कुठल्याही पदाचा स्वीकार करण्याचा अधिकार नसतो. आता एक मुद्दा लक्षात घ्या, ज्या वेळेला ह्या अनुच्छेद 59 नुसार त्यांना ह्या अटी पूर्ण झाल्या की पुढे आपण अनुच्छेद 59 जर बघितला तर त्याच्यामध्ये त्यांना काय काय लाभ देण्यात आलेले आहेत त्याच्याविषयी सविस्तर माहिती मिळेल. आता लाभाबद्दल काय बोलायचं, राष्ट्रपती आहेत, आपल्या देशाचे प्रमुख आहेत, त्यांची शानावर शौकत काही आवरच आहे म्हणजे तुम्हाला जर का त्यांचे राष्ट्रपती म्हणजे पद भूषवताना मिळालेले लाभ जर बघितले तर आपल्याला पण वाटतं अरे वा किती छान, शेवटी आपल्या देशाचे प्रथम नागरिक आहेत. तर त्यांना म्हणजे त्याची शान शौकत काही आवरच आहे खरं सांगायचं म्हणजे. आता राष्ट्रपतींसाठी दिल्ली येथे राहण्यासाठी राष्ट्रपती भवन हे अधिकृत निवासस्थान आहे. यासोबत त्यांना आणखीन 2 वेगळे एक ओटिला आणि एक हैदराबादजवळ 2 वेगळे आणखीन निवासस्थानं आहेत. आता पण जे प्रमुख निवासस्थान जे आहे राष्ट्रपती भवन ते जर आपण बघितलं तर ते जगातल्या, लक्ष देऊन ऐका, जगातल्या जे सर्व राष्ट्रप्रमुख आहेत तर त्यांना जे निवासस्थान मिळालेलं असेल त्या सगळ्यांपेक्षा भारतातल्या राष्ट्रपतींना मिळालेलं निवासस्थान एक खूप मोठं आहे. का मोठा आहे तर लक्षात घ्या, ते सर्वसाधारणपणे 135 हेक्टरमध्ये म्हणजे जवळपास 320 एकर परिसरामध्ये आपलं राष्ट्रपती भवन बनवलेलं आहे. जवळपास 340 खोल्या ह्या राष्ट्रपती भवनामध्ये आहेत. शिवाय तिथलं तुम्हाला माहीत असेल की एक मुघल गार्डन जे आहे की जे गुलाबाच्या विविध जाती आणि औषधी वनस्पतीच्या विविधतेसाठी अगदी जगप्रसिद्ध आहे. असं हे मुघल गार्डनसुद्धा आपल्या त्या राष्ट्रपती भवनामध्ये आहे. आणि साहजिकच आहे तिथे नोकर चाकर खाणं पिणं वगैरे या सगळ्या गोष्टी राष्ट्रपतींना मोफतच आहेत. शिवाय या संदर्भात आणखीन त्यांना पगार वगैरे पण त्या व्यतिरिक्त दिला जातो. आता त्यांच्या पगारासंदर्भामध्ये संसदेने संसद अधिनियम 1954 नावाचा एक कायदा पास केलेला आहे आणि त्या कायद्यानुसारच त्यांना पगार, इतर भत्ते आणि पेन्शन दिली जाते. आता सध्याच्या घडीला राष्ट्रपतींना 5 लाख रुपये एवढा पगार मिळतो. शिवाय ह्या पगाराच्या 50% पेन्शन त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मिळली जाते. शिवाय ती व्यक्ती राष्ट्रपती पदावर आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला मिळणारे वेतन आणि हे जे भत्ते आहेत की जे निश्चित केले आहेत ते तसूभरही कमी केले जात नाहीत. म्हणजे त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्यांना जे काही सुखसुविधा, लाभ, वेतन, भत्ते. मग आता त्यांचा हा कार्यकाळ कधी संपतो, काय आहे त्याबद्दलची तरतूद, तर निश्चितच अनुच्छेद 56 मध्ये या संदर्भामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. अनुच्छेद 56 काय सांगतो की जर काही मध्ये व्यत्यय आला नाही तर राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असेल, म्हणजे ते 5 वर्ष आपल्या पदावर नियुक्तीनंतर राहू शकतील. पण या दरम्यान जर का त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर ते राजीनामा देखील देऊ शकतात. मग ते आता राजीनामा कोणाला देतील तर त्यांना आपल्या लेखी सहीनिशी राजीनामा जो आहे तर तो उपराष्ट्रपतींना देता येतो. त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर उपराष्ट्रपतींकडे आपला लेखी राजीनामा देऊ शकतात. याशिवाय समजा काही कारण झालं असेल, समजा त्यांचा मृत्यू झाला असेल किंवा मग कायमस्वरूपीचं अपंगत्व आलं असेल तर अशा वेळेला सुद्धा ते आपल्या पदापासून मुक्त होऊ शकतात. म्हणजे मृत्यूनंतर तर ते साहजिकच मुक्त होणार आहे, पण जर का कायमस्वरूपीचा अपंगत्व काही आलं असेल तर त्यांना त्या पदापासून मुक्त केलं जातं. आता याशिवाय समजा जर काही कारणास्तव त्यांना आपल्या त्या पदापासून हटवायचं असेल तर तशी सुद्धा तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. 56 मध्ये असं म्हटलं की महाभियोगाद्वारे त्यांना आपल्या पदावरनं हटवता येऊ शकतं. आता महाभियोग हा जो शब्द आहे तर तो सर्वसाधारणपणे फक्त आपल्या राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती ह्या बड्या राजकीय पदासंदर्भातच वापरण्यात आलेला आहे.
साहजिकच हे जे शब्द आहे तर तो अमेरिकेच्या राज्यघटनेवरनं प्रेरित आहे की अमेरिकेतसुद्धा त्यांच्या राष्ट्रपतींना जर हटवायचं असेल तर महाभियोगाची प्रक्रिया राबवली जाते. आपल्या येथे सुद्धा राष्ट्रपतींना हटवण्यासाठी महाभियोगाची प्रक्रिया केली जाते. आता राष्ट्रपतींना हटवण्यासाठी काहीतरी कारण हवं ना. कोणत्या कारण राष्ट्रपतींना हटवणार, तर त्या संदर्भामध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये एकमेव कारण देण्यात आलेलं आहे की जर राष्ट्रपतींकडनं कोणत्याही माध्यमातून जर का संविधानाचं उल्लंघन झालेलं असेल, संविधानाच्या तरतुदींचं उल्लंघन होत असेल तर त्यांना आपल्या पदावरून हटवता येऊ शकतं. हे एकमेव कारण राष्ट्रपतींना आपल्या पदावरून हटवण्यासंदर्भात आपल्या राज्यघटनेत दिलेलं आहे. आता ही महाभियोग जे आपण शब्द ऐकतो आहोत तर त्या महाभियोगाची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण कार्यपद्धती नक्की कशी आहे, तर या संदर्भामध्ये आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 मध्ये संपूर्णपणे व्यवस्थित माहिती देण्यात आलेली आहे. बघा, आता राष्ट्रपतींनी संविधानाचे जर उल्लंघन केल्याचे सिद्ध होत असेल किंवा त्यांच्यावर जर का तसा आरोप करण्यात येत असेल तर त्यांना महाभियोगाद्वारे आपण पदावरनं हटवू शकतो. मग आता यासाठी काय करावं लागेल, तर याच्यामध्ये कोण भाग घेईल नक्की. आता त्यांचं तर निवडणुकीच्या वेळेला निर्वाचक गण म्हणून आमदार खासदार सर्व होते. मग आता महाभियोगाच्या प्रक्रियेत कोण असेल, तर आता मात्र महाभियोगाच्या प्रक्रियेमध्ये फक्त संसदेचे जे सदस्य आहेत म्हणजे खासदार आहेत. पण आता गंमत बघा, याच्यामध्ये जे निर्वाचित आहेत किंवा ज्यांना राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेलं आहे असे सुद्धा खासदार भाग घेतात बरं. म्हणजे जे नामनिर्देशित जे खासदार आहेत की ज्यांना निवडणुकीत निर्वाचक गण म्हणून सहभागी होता येत नव्हतं, पण इथे मात्र महाभियोग चालवताना राष्ट्रपतींना हटवताना मात्र निश्चित त्यांना सहभागी होता येतं. मग आता ही महाभियोगाची प्रक्रिया कशी आहे, त्याचे स्टेप बाय स्टेप काय आहे, तर ते सगळे स्टेप अनुच्छेद 61 मध्ये व्यवस्थित पद्धतीने दिलेले आहेत. पहिली स्टेप काय आहे, तर असं जर का एखादा म्हणजे प्रस्ताव आणायचा असेल, असं जर का एखादा विचार मांडायचा असेल तर संसदेच्या कोणत्याही सभागृहात म्हणजे तुम्ही अगदी लोकसभेत किंवा राज्यसभेत कोणत्याही सभागृहामध्ये ह्या अर्थाचा हा विषय मांडू शकतात. परंतु असा विषय मांडण्या अगोदर सर्वसाधारणपणे म्हणजे आपल्याला दोषारोप प्रस्ताव जो आहे तर संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये आपल्याला हा मांडावा लागतो. पण असा दोषारोप समजा करण्याचा जर आपल्याला प्रस्ताव मांडायचा असेल तो एका ठरावाच्या माध्यमातून मांडावा लागतो. आणि तो ठराव मांडण्याचा जर आपला उद्देश असेल तर आपल्याला सभागृहातील कमीत कमी 1/4 सदस्य जे आहेत तर यांच्या शिफारशीने त्यांच्या स्वाक्षरीसहित आपल्याला हा प्रस्ताव मांडावा लागतो. आणि अचानक मांडून चालत नाही, तर त्या अशाचा प्रस्ताव आपल्याला मांडायचा आहे हे किमान 14 दिवस अगोदर लेखी नोटीसद्वारे आपल्याला त्या सभागृहाला सांगावं लागतं. मग ते सभागृह लोकसभा असेल राज्यसभा असेल वाटेवर काय हरकत नाही, दोघांपैकी कुठल्याही सभागृहामध्ये हा प्रस्ताव आपल्याला मांडता येतो. आता हा प्रस्ताव ज्या कोणत्या सभागृहात प्रथम मांडण्यात आलेला आहे तर त्या सभागृहामध्ये म्हणजे कमीत कमी 2/3 सदस्यांच्या बहुमताने तो मंजूर करायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, राष्ट्रपतींनी संविधानाच्या तरतुदींचं उल्लंघन केलेलं आहे, संविधानाचं उल्लंघन केलेलं आहे हे सांगणारा ठराव मंजूर होण्याअगोदर म्हणजे तो मंजूर करण्यासाठी पहिल्या ज्या सभागृहात तो मांडण्यात आलेला आहे तेथे 2/3 सदस्यांनी त्याला मंजूर करायला पाहिजे. आता असा ठराव त्या सभागृहात मंजूर झाल्यानंतर काय होतं की दुसरं जे सभागृह आहे ते दुसरं सभागृह हे इन्व्हेस्टिंगची भूमिका निभावतं. म्हणजे ते जे दोषारोप आहेत ते बरोबर आहेत का चुकीचे आहेत, योग्य आहेत का अयोग्य आहेत, खरंच राष्ट्रपतींकडनं असं झालेलं आहेत का, तर या संदर्भातला चौकशी ज्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टिगेशन, तर ह्या इन्व्हेस्टिगेशनची भूमिका दुसरं सभागृह मांडतं. आणि ह्या चौकशी दरम्यान स्वतः राष्ट्रपतींना किंवा राष्ट्रपती आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत आपली बाजू मांडू शकतात. म्हणजे त्यांना त्या दुसऱ्या सभागृहामध्ये आपली बाजू मांडण्याचा अधिकार मिळतो. मग आता अशी बाजू मांडून झाली, सगळ्या दोषारोपांची चौकशी झाली आणि जर का असं वाटलं की होय हा जो ठेवलेला दोषारोप आहे तो योग्य आहे, मग त्या आशयाचा पुन्हा एकदा ठराव त्या दुसऱ्या सभागृहामध्ये मांडला जातो. आणि हा ठराव जर का 2/3 बहुमताने मंजूर झाला तर मात्र राष्ट्रपतींना आपल्या पदावरून दूर व्हावं लागतं. म्हणजे त्यांना ते एक प्रकारे हटवलं जातं. महाभियोगाची प्रक्रिया जी आहे तर ती अशा पद्धतीने राबवली जाते. आणि जशी दोन्ही सभागृहांमध्ये हा ठराव 2/3 बहुमताने मंजूर झाला की राष्ट्रपती तिथून पदच्युत केले जातात, म्हणजे डायरेक्ट हटवले जातात. पण गंमत अशी आहे की आतापर्यंत तरी आपल्या भारतात एकाही राष्ट्रपतीला अशा प्रकारच्या महाभियोगाचा सामना करावा लागलेला नाही आहे.
ही समजा एक सन्मानाची बाब आहे राष्ट्रपतीच्या दृष्टिकोनातून, की आपण असं म्हणूया की आतापर्यंत कुठल्याही राष्ट्रपतींनी, म्हणजे झालेली नाही म्हणून आपण असं म्हणूया की कुठल्याही राष्ट्रपतींनी आतापर्यंत संविधानाचं उल्लंघन केलेलं नाही आहे असं आपण म्हणूया. कारण काय तर ठीक आहे, त्यांच्यावरती अजून अद्याप तरी अशी काही प्रक्रिया झालेली नाही, महाभियोग काही राबवलेला नाही, त्यामुळे आपण तसं म्हणू शकतो. आता जर काही कारणास्तव राष्ट्रपती आपल्या पदावर कार्यरत नसतील तर मग ती जबाबदारी कोणाकडे जाईल, तर या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे तरतूद राज्यघटनेच्या अनुच्छेद 65 मध्ये करण्यात आलेली आहे. अनुच्छेद 65 काय सांगतो की जर समजा काही कारणास्तव राष्ट्रपतींनी त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिला असेल किंवा त्यांचा मृत्यू झाला असेल किंवा मग एखादा कायमस्वरूपीचं अपंगत्व त्यांना आलं असेल किंवा अन्य कुठल्याही मार्गाने जर का राष्ट्रपती पद जे आहे तर ते रिक्त झालं असेल तर ते पद रिक्त ठेवता येणार नाही. त्यावर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून आपले कार्य करतील. म्हणजे उपराष्ट्रपती अशा वेळेला राष्ट्रपतीचा पदभार स्वीकारतील आणि त्यांचे जे काही कार्य आहेत तर ते सर्वच्या सर्व कार्य स्वतः राष्ट्रपती म्हणून करतील. आता जोपर्यंत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पदावर कार्यरत आहेत, हे लक्षात घ्या, छान आहे खूप, की जोपर्यंत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पदावर कार्यरत असतात तोपर्यंत राष्ट्रपतींना असणारे सगळे लाभ, सगळे अधिकार, त्यांना असलेले जे काही समजा निवासाबद्दलचा लाभ आहे, पगाराबद्दलचा लाभ आहे किंवा आणखीन काही भत्ते वगैरे काही गोष्टींचा लाभ आहे, म्हणजे जो जो लाभ राष्ट्रपतींना आहे तो सगळा लाभ उपराष्ट्रपतींना ह्या अनुच्छेद 65 नुसार मिळतो. शिवाय त्यांना जे जे अधिकार आहेत ते सगळे अधिकार उपराष्ट्रपतींना ह्या अनुच्छेद 65 नुसार दिले जातात. आणि जर समजा अशा वेळेला उपराष्ट्रपतीसुद्धा उपलब्ध नसतील, उपराष्ट्रपतीचं पदसुद्धा काही कारणास्तव जर रिक्त असेल तरीही राष्ट्रपती पदाची जी पद आहे तर ती कधी रिक्त राहत नाही. कारण जर का उपराष्ट्रपती नसतील तर अशा वेळेला भारताचे जे सर्वोच्च न्यायालय आहे तर त्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे असतील ते राष्ट्रपती पदाची धुरा आपल्या ताब्यात घेतील जोपर्यंत नवीन राष्ट्रपतीची नियुक्ती केली जात नाही. बघा, एक लक्षात घ्या, राष्ट्रपतीचं पद कधी रिक्त राहत नाही. का रिक्त राहत नाही तर त्याच्या जागेवरती ते जर का रिक्त झालं तर उपराष्ट्रपती, नाही उपराष्ट्रपती असतील तर लगेच ताबडतोब जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ते त्यांची भूमिका राष्ट्रपती म्हणून निभवू शकतात. आणि याला आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे अनुच्छेद 62. अनुच्छेद 62 अशा पद्धतीची तरतूद करते की कधी आपल्या राष्ट्रपतीचं पद रिक्त राहणार नाही. काय आहे राष्ट्रपती म्हणजे अनुच्छेद 62 मध्ये राष्ट्रपतीच्या पदासंदर्भात तर असं सांगितलं जातं की राष्ट्रपतींचं समजा जर काही कुठलं विघ्न नाही आलं तर ते 5 वर्षाचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करतात. पण अनुच्छेद 62 नुसार हा कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदरच नवीन राष्ट्रपतीची निवडणूक घेतली जाते, लक्षात घ्या. म्हणजे ज्या दिवशी मागील राष्ट्रपती आपल्या पदमुक्त होतील त्याच दिवशी नवीन राष्ट्रपतीची शपथ घेतली जाते. म्हणजे राष्ट्रपतीचं पद हे कधीही रिक्त ठेवलं जात नाही. आणि समजा जर का अकाली मृत्यू झाला असेल, राजीनामा दिला गेला असेल किंवा महाभियोगाच्या प्रक्रियेतून त्यांना हटवण्यात आलं असेल किंवा अन्य कुठल्याही मार्गाने जर का राष्ट्रपतीचं पद हे रिक्त झालं असेल तर कोणत्याही परिस्थितीत अनुच्छेद 62 नुसार 6 महिन्याच्या आत नवीन राष्ट्रपतीसाठी निवडणूक घेण्यात येते. जास्त कालावधी लांबवला जात नाही. अनुच्छेद 62 स्पष्टपणे सांगतं की जर काही अडचण असेल तर ठीक आहे, पण जास्तीत जास्त 6 महिन्याच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, त्यापेक्षा अधिक कालावधी लागता कामा नये. आता राष्ट्रपतींबाबतच्या सर्व तरतुदी बघितल्यानंतर आता आपण म्हणूया की एवढं सगळं आहे, बरोबर आहे, पण हे नक्की काम काय करतात, यांचं काम काय आहे, राष्ट्रपतींचं काम काय, हे तर जाणून घेणं गरजेचं आहे. आता ते आपल्या देशाचे प्रमुख आहेत, आपल्या कार्यकारी प्रमुख आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण नक्की ते काय काम करतात. ठीक आहे, ब्रिटिश क्राऊनसारखं जरी ते पद असलं, नामधारी प्रमुख जरी असले तरीही त्यांना काही अधिकार आहेत. बरं, अगदीच ते म्हणजे केवळ सयाजीराव आहेत असं त्याचा अर्थ नाही आहे, त्यांनासुद्धा काही अधिकार आहेत. आता ह्या अधिकाराचा जो संदर्भ आहे तर तो अनुच्छेद 53 मध्ये त्यांच्या कार्यकारी अधिकाराविषयी माहिती देण्यात आली आहे. अनुच्छेद 53 जर आपण बघितला तर त्यात असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की आपल्या भारताच्या संघराज्याचा कार्यकारी जो अधिकार आहे तर तो राष्ट्रपतींकडे असणार आहे. त्या अधिकाराचा त्यांच्याकडून किंवा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांमार्फत संविधानानुसार वापर करण्यात केला जाईल. आता देशाचे जे केंद्रीय सचिवालय हे पूर्णपणे काय आहे तर कार्यकारी मंडळाचाच भाग असतो आणि राष्ट्रपती हे जे आहे तर ते कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात. म्हणजे आता आपण जर का लक्षात घेतलं, एक गोष्ट लक्षात घ्या, केंद्रीय कॅबिनेट मंडळ जे आहे, केंद्रीय म्हणजे प्रधानमंत्री आणि केंद्रीय मंत्री, तर हे कशाचा भाग आहे, कार्यकारी मंडळाचा भाग आहे.
आणि संसद जी आहे तर ती कायदे मंडळाचा भाग आहे. म्हणजे संसदेमध्ये आपण कायदे निर्माण करतो आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी हे जे प्रधानमंत्री किंवा त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे तर त्यांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाते. पण आता हा जो कायदा आहे संसदेमध्ये पास होणारा त्याची एक खूप छान प्रोसेस आहे. म्हणजे ती काय आपोआप होत नाही, हे लक्षात घ्या. ती कायदा पास होण्यासाठी राष्ट्रपतींची भूमिका खूप महत्त्वाची आहे. संसद म्हणजे काय आहे तर लोकसभा अधिक राज्यसभा आणि राष्ट्रपती ह्या तिघांची मिळून संसद तयार होते, लक्षात घ्या. म्हणजे संसदेमध्ये राष्ट्रपतींचं एक आपलं वेगळं स्थान आहे. म्हणजे जोपर्यंत संसदेमध्ये निर्माण झालेला जो कायदा आहे त्या कायद्यावरती राष्ट्रपतींची स्वाक्षरी होत नाही, राष्ट्रपतींची म्हणजेच मंजुरी त्याला मिळत नाही, तोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी करता येत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे राष्ट्रपतींना किती कायदेशीर हा जो अधिकार आहे कार्यकारी अधिकार तो किती महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे अगदी केंद्रीय जे कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे त्यांनी जर एखादी अधिसूचना काढली असेल, एखादा नियम बनवला असेल तर त्या नियमांना किंवा त्या अधिसूचनेला सुद्धा राष्ट्रपतींची स्वाक्षरी असावी लागते. त्याशिवाय ती म्हणजे अधिसूचना सुद्धा लागू करता येत नाही, त्या कायद्याचं सुद्धा अंमलबजावणी करता येत नाही. एवढा महत्त्वाचा अधिकार कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींना आहे. आता अर्थातच कसं आहे की साधारणतः जर का संसदेकडनं एखादा कायदा पास होऊन राष्ट्रपतींकडे आला आणि राष्ट्रपतीला जर असं वाटलं की नाही याच्यात काहीतरी त्रुटी आहेत किंवा याच्यावरती अजून विचार व्हायला हवा तर राष्ट्रपती पुनर्विचारासाठी पुन्हा एकदा ते संसदेकडे पाठवू शकतं. पण जर पुनर्विचार होऊन पुन्हा तो राष्ट्रपतींकडे जर तो कायदा स्वाक्षरीसाठी आला तर मात्र राष्ट्रपतींना त्यावर स्वाक्षरी करावी लागते. आता कायदा बनवण्याबाबत असलेल्या अधिकारांमध्ये जो अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बघा. म्हणजे साधारणतः आपल्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 123 जो आहे तर तो अध्यादेशा संदर्भामध्ये माहिती देतो. आता हा अध्यादेश काय आहे तर समजा काय असतं की एखादा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि त्या विषयासंदर्भामध्ये आपल्याला कायदा बनवून तो त्याचे अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे. पण कायदा बनवण्याची एक पद्धत काय आहे की साधारणतः अधिवेशन चालू असतं, त्याच्यामध्ये मग तो प्रस्ताव मांडला जातो, त्याच्यावरती चर्चा होते, मग बहुमत सिद्ध होतं आणि मग त्याचं ते कायद्यात रूपांतर होण्यासाठी स्वाक्षरीसाठी ते राष्ट्रपतींकडे येतं. ही प्रोसेस आहे. पण जर का त्या दरम्यान एखादं कुठल्याही समजा अधिवेशन चालू नसेल, संसदेचं कुठलं सत्र चालू नसेल, पण मग कायदा बनवायचा आहे, मग काय करायचं तर मग अनुच्छेद 123 नुसार म्हणजे प्रधानमंत्री आणि त्यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती अध्यादेश जारी करतात. आता ह्या अध्यादेशाची बघा ताकद किती आहे. म्हणजे हा अध्यादेश सुद्धा संसदेमध्ये बनवलेल्या कायद्याप्रमाणेच प्रभावी असतो. म्हणजे जी ताकद त्या संसदेमध्ये बनलेल्या कायद्याला असते तीच ताकद राष्ट्रपतींद्वारे जे अनुच्छेद 123 नुसार जो अध्यादेश जारी करण्यात आला आहे त्या कायद्याला सुद्धा तेवढीच ताकद ह्या अनुच्छेद 123 नुसार मिळतं. फक्त एक अडचण अशी आहे की जो अध्यादेश राष्ट्रपतींनी अनुच्छेद 123 नुसार काढलेला आहे तर त्या अध्यादेशाला मात्र 6 महिन्याच्या आत संसदेमधून बहुमत सिद्ध करून घ्यावं लागतं. संसदेमध्ये तो कायदा म्हणून पास करणं गरजेचं असतं. म्हणजे संसद स्थापन किंवा मग समजा नवीन सत्र जर का त्या दरम्यान नसेल, लोकसभेचं हे झालं असेल, भंग झाली असेल लोकसभा, तर जी नवीन लोकसभा स्थापन होईल किंवा जी आता संसद कार्यरत राहील तर त्या दरम्यान 6 महिन्याच्या आत आणि ती स्थापन झाल्यानंतर पुढचे 6 आठवड्याच्या आत म्हणजे सर्वसाधारणपणे एक 7-7.5 महिन्याचा कालावधी त्या अध्यादेशाला कायदेशीर रूपांतरित करण्यासाठी मिळतो. आणि जर का तो संसदेमध्ये जर का तो अध्यादेश मंजूर झाला नाही बहुमताने तर मात्र तो अध्यादेश निरसित मानला जातो, रद्द मानला जातो, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्या कायद्याला कायदेशीर स्वरूपात येण्यासाठी संसदेची परवानगी असावी लागते. आता असे बरेचसे कायदे आहे भारतामध्ये की जे अनुच्छेद 123 नुसार बनवण्यात आलेले आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर इंदिरा गांधींनी जे जुलै 1969मध्ये 14 बँकांचं जे राष्ट्रीयकरण केलं होतं तर तो असंच एक राष्ट्रपतींच्या अध्यादेशाद्वारे ते राष्ट्रीयकरण केलं आणि त्यानंतर मग संसदेमध्ये कायदा करून त्याचं कायद्यात रूपांतर केलं. पोटा कायदा सुद्धा अशा पद्धतीनेच तयार करण्यात आलेला आहे. असे खूप आहेत. उदाहरण द्यायचे ठरले तर खूप उदाहरणं देता येतील. आपल्याला एक समजावं म्हणून 1-2 उदाहरणं मी फक्त आपल्यासमोर मांडलेत. तर अशा पद्धतीचा अनुच्छेद 123 राष्ट्रपतींना अध्यादेशाचा अधिकार देतो. यानंतर आपण अनुच्छेद 72 मध्ये राष्ट्रपतींना असलेल्या आणखीन एका महत्त्वाच्या अधिकाराविषयी चर्चा करूया. तो इतका महत्त्वाचा अधिकार आहे. तो कोणता अधिकार आहे तर न्यायिक स्वरूपाचा अधिकार आहे. म्हणजे काय आहे बघा की अनुच्छेद 72 नुसार राष्ट्रपतींना एखाद्या अपराधी व्यक्तीला जी काही शिक्षा मिळालेली आहे, अगदी मृत्यूदंडाची सुद्धा जी फाशीची जी शिक्षा मिळालेली आहे तर त्या संदर्भामध्ये क्षमादान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आता हे जे क्षमादान आहे तर ते राष्ट्रपती अनुच्छेद 72 नुसार 5 वेगवेगळ्या प्रकारांनी देऊ शकतात. पहिला प्रकार काय आहे तर क्षमादान देणे. दुसरा काय आहे तर शिक्षा तहकूबी करणे त्यांच्याकडे. किंवा मग तिसरा प्रकार म्हणजे काय की शिक्षेत सूट देणे किंवा मग त्याच्यामध्ये काहीतरी सौम्यता आणणे.
चौथा प्रकार आहे की शिक्षा आदेशाचे ते निलंबन करू शकतात. पाचवा प्रकार आहे की शिक्षेमध्ये काही विश्राम वा सूटसुद्धा देण्यात येऊ शकते. अशा 5 प्रकारांनी राष्ट्रपती जे आहेत अपराधी व्यक्तीला क्षमादान करू शकतात. परंतु यापैकी कोणत्याही प्रकारे क्षमादान देताना खरी में किता आहे, कोणत्याही प्रकारे क्षमादान देताना राष्ट्रपतींवर मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाने जर का सल्ला द्या तर ते क्षमादान देतील. जर का त्यांनी नकार दिला तर मात्र राष्ट्रपतींना असा अधिकार स्वतःच्या मनमर्जीने वापरता येत नाही. आता संसद म्हणजे आपण बघितलं आहे की काय आहे, राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती. आणि म्हणजे ह्या सगळ्यांची मिळून संसद बनते. आणि संसदेला असलेला कार्यकारी अधिकार म्हणजे काय, तर थोडक्यात कायद्यांची निर्मिती करणे, विविध विषयांवर धोरणं ठरविणे किंवा कार्याची दिशा ठरविणे, विदेश नीती ठरवणे, ते इत्यादी इत्यादी आपल्या असे ह्या बरेचसे कामं जी आहे तर ती संसदेला देण्यात आलेले आहेत अधिकार. परंतु अशा विविध अधिकारांना संघराज्याने किती व्यापलेला आहे, नक्की ते किती मर्यादेपर्यंत हे सगळं काम करू शकतात, त्याविषयी मात्र अनुच्छेद 73 मध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. अनुच्छेद 73 जर आपण बघितलं तर तो आपल्याला ह्या संघराज्याने किती व्यापलेला आहे संघराज्याला ह्या संसदेने याच्याबद्दल आपल्याला माहिती देतो. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की त्यानुसार संसदेला संविधानाच्या चौकटीत राहून कोणत्याही विषयावरती कायदे तयार करता येतील, नियम बनवण्याचा अधिकार आहे. पण कसे, कुठलाही ते कायदा बनवू शकत नाही, कुठलेही नियम तयार करू शकत नाही. तो कायदा, ते नियम हे सर्वस्वी राज्यघटनेच्या चौकटीत असले पाहिजे. चौकट मोडणारे ते असता कामा नये. म्हणजे संविधान हे सर्वोच्च आहे. संविधानाला प्रमाण मानूनच त्यांनी संविधानाच्या अखत्यारीतच सगळे कायदे, नियम वगैरे बनवायचे आहेत. शिवाय आपण एक गोष्ट खूप सुंदर आपल्या संविधानाने बघितलेली आहे. बघा काय झालेलं आहे की घटनाकारांनी ज्यावेळेला आपण म्हणजे घटना जी आहे तर ती कशी बनवलेली आहे, ती स्वीकारताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या अधिकारामध्ये स्पष्टपणे विभागणी केलेली आहे. त्यांना स्वायत्ता देण्यात आली. ते एकमेकांमध्ये हस्तक्षेप करू नये किंवा मग अधिकारांचं एकमेकांचं उल्लंघन होऊ नये अशा पद्धतीची सोय आपल्या राज्यघटनेत करण्यात आलेली आहे. मग त्याच्यात त्यांनी ते करताना काय केलं आहे, केंद्र सूची तयार केली, राज्य सूची तयार केली, समवर्ती सूची तयार केली. याच्यामध्ये वेगवेगळे विषय वाटून दिले. म्हणजे केंद्र सूची म्हणजे काय की ज्या सूचीमध्ये जे विषय टाकलेले आहेत तर त्यांना त्या विषयासंदर्भात कायदे बनवण्याचा अधिकार जो आहे तो केंद्राला असेल. राज्य सूचीतील विषयासंदर्भामध्ये कायदे बनवण्याचा अधिकार जो असेल तर तो राज्याला असेल. आणि समवर्ती सूचीतले जे विषय आहेत तर त्या संदर्भामध्ये कायदे बनवण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र या दोघांनाही असेल. म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्या अधिकाराची विभागणी करण्यात आलेली आहे. आता आपण जर बघितलं तर संविधान निर्मितीच्या वेळेला जे आहे तर कोणते विषय आणि किती विषय देण्यात आले होते, तर साधारणतः केंद्र सूचीमध्ये 97 विषय होते, राज्य सूचीमध्ये 66 विषय होते आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय त्यावेळेला अंतर्भूत करण्यात आलेले होते. परंतु आता या संदर्भामध्ये जरा संसदेला थोडासा केंद्राला जरा अधिकचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे ह्या विषयांच्या संदर्भामध्ये कमी जास्तपणा करण्याचा अधिकार जो आहे तर तो केंद्राला आहे. आणि त्यामुळे त्या अधिकाराचा वापर करून सद्यस्थितीला केंद्राने आपल्याकडे बरेचसे विषय घेतलेले आहेत. म्हणजे आजच्या घडीला जर आपण विचार केला तर केंद्राचे जे विषय आहेत ते वाढलेले आहेत, त्यांची संख्या तब्बल 100 झालेली आहे आणि राज्याचे कमी होऊन 61 झालेले आहेत. तर समवर्ती सूचीमध्ये 52 विषय आता सध्याच्या घडीला आहेत. मग संघराज्याच्या कार्यकारी अधिकारामध्ये जे विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे आहेत, करार आहेत, या संदर्भात हे सर्व करण्यासंदर्भात त्यांच्या तरतुदी, अटी ठरवण्यासंदर्भात सर्व हक्क आणि अधिकार या अनुच्छेद 72 नुसार संसदेला देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीचे राष्ट्रपतींच्या संदर्भामधले आपण जो भाग छोटासा टप्पा बघतोय या संदर्भातले एवढे अनुच्छेद देण्यात आले आहेत. आता राष्ट्रपतींबद्दलची जी भाग 5 मधली माहिती आहे, भाग 5 मधला जो आपण जो 72 पर्यंतचा जो टप्पा बघतोय त्याच्यातले जे काही मुद्दे होते ते आपण बघितले. याच्यानंतर आपण उपराष्ट्रपतींसंदर्भातली माहिती बघण्याचा आणि त्यांच्याबद्दलची जी काही माहिती ह्या भागामध्ये दिलेली आहे ते जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. बघा आता राज्यघटनेच्या 63 नुसार आपल्या इथे उपराष्ट्रपती पद हे अस्तित्वात आलेलं आहे. म्हणजे आपल्या इथे राष्ट्रपतीनंतर जे सर्वात महत्त्वाचं जे संविधानिक पद आहे तर ते उपराष्ट्रपती पद आहे. आता हे जे उपराष्ट्रपती पद आहे ते कोणत्या राज्यघटनेवरनं प्रेरित आहे, तर ते अमेरिकेच्या राज्यघटनेवरनं प्रेरित आहे. आपण अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने उपराष्ट्रपती पदाची तरतूद करण्यात आलेली आहे, जे हक्क आणि अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत, तर तसेच सेम आपण आपल्या भारतामध्ये सुद्धा देऊन उपराष्ट्रपती पद हे निर्माण केलेलं आहे. साहजिकच आहे. दुसऱ्या नंबरचं ते महत्त्वाचं पद आहे. म्हणजे जर का राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतील तर उपराष्ट्रपती हे देशाचे द्वितीय नागरिक म्हणून आपण त्यांची गणती करतो.
अशा पद्धतीने महत्त्वाचं स्थान आपल्या इथं उपराष्ट्रपतीला सुद्धा आहे. आता हे जे उपराष्ट्रपती आहेत, आतापर्यंत आपल्या भारतामध्ये नाही म्हटलं तरी 13 व्यक्तींनी आपल्या ह्या देशाचं उपराष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे. सध्या व्यंकय्या नायडू जे आहेत ते आपल्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत. आता ह्या उपराष्ट्रपतींचं जे महत्त्वाचं कार्य आहे ते लक्षात घ्या. ते महत्त्वाचं कार्य अनुच्छेद 64 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. काय महत्त्वाचं कार्य त्यांचं? तर उपराष्ट्रपती हे आपल्या संसदेचं जे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा, याचे ते पदसिद्ध सभापती असतात. म्हणजे त्यांचं महत्त्वाचं जे स्थान आहे तर ते काय आहे, तर राज्यसभेचे ते पदसिद्ध सभापती आहे. हेच त्यांचं प्रमुख कार्य आहे. म्हणजे हे पद जे आहे तर ते खास करून राज्यसभेचे पदसिद्ध सभापती ह्या नजरेतून सर्वसाधारणपणे निर्माण केलं आहे. अमेरिकेतही तसाच प्रकार आहे. परंतु जर का समजा आता आपण याच्या अगोदर अनुच्छेद 65 बघितलं की ज्याच्यामध्ये राष्ट्रपती जर का काही कारणास्तव पदावर नसतील तर त्यांच्या जागेवरती उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्यरत असतात. म्हणजे अनुच्छेद 65 मध्ये ते दिलं आहे. पण ज्या वेळेला म्हणजे अनुच्छेद 64चा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की उपराष्ट्रपती हे सभापती पदसिद्ध सभापती असतात. पण जर का राष्ट्रपती पद रिक्त झालं असेल काही कारणास्तव तर अनुच्छेद 65 प्रमाणे ते राष्ट्रपती म्हणून आपलं कार्य करू शकतात. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला फक्त राष्ट्रपती पदासंदर्भात एक सांगायचा राहून गेला की जे राष्ट्रपती पदाच्या संदर्भामध्ये आहे तो मुद्दा म्हणजे की राष्ट्रपती जे आहेत, अनुच्छेद 57 राहून गेला फक्त सांगायचा एक थोडासा. तर तो काय आहे की आपल्या इथे राष्ट्रपती पदासाठी जी निवडणूक असते तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती किती वेळा भाग घेऊ शकतो, असं काही विषय नाही. आपण काही असं कालमर्यादा ठरवली नाही. त्या अशा निवडणुकीमध्ये राष्ट्रपती जे आहे तर अनुच्छेद 57 नुसार भाग घेऊ शकतात. किती वेळा घेऊ शकतात, म्हणजे जसं अमेरिकेमध्ये आहे की एक व्यक्ती दोनदाच फक्त राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो, तसं आपल्या इथं कुठलीही मर्यादा नाही आहे. तर राष्ट्रपती आपल्या इथे किती वेळा होऊ शकतो. जे आपले पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ते दोनदा त्यांनी आपल्या ह्या राष्ट्रपती पदाचं म्हणजे पद जे आहे तर ते भूषवलेलं आहे. ठीक आहे. तर असे राष्ट्रपती जर का समजा पद रिक्त झालं तर अनुच्छेद 65 नुसार आपण बघितलंय की उपराष्ट्रपती जे आहेत तर ते राष्ट्रपतीचं कार्य करू शकतात. आता हे जे राष्ट्रपती आहेत ते नसताना जर का उपराष्ट्रपती त्यांचं पद निभावतात तर उपराष्ट्रपती सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. खूप महत्त्वाचे म्हटल्यानंतर ते जर का देशाचं प्रमुख दुसरं संविधानिक पद असेल तर ती निवडणूक सुद्धा गांभीर्याने असली पाहिजे. तिथं सुद्धा जी पात्रता आहे तर त्याचे काही निकष असले पाहिजे. तर या संदर्भामध्ये सर्वसाधारण अनुच्छेद 66 आपल्याला माहिती देतो. याच्यामध्ये कोणती पात्रता असावी, त्यांची निवडणूक वगैरे कशा पद्धतीने होईल याबद्दलची सर्व माहिती अनुच्छेद 66च्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली आहे. काय सांगितलेलं आहे, काय पात्रता ठरवलेली उपराष्ट्रपती पदांसाठी? भारताचा नागरिक असावा ही महत्त्वाची अट आहे. किती असावा? वयाबद्दल काय आहे तर 65 वय जे 35 वय जे आहे तर 35 वयाची वर्ष त्यांनी पूर्ण केलेली असावी. आणि आणखीन एक महत्त्वाचं काय अट दिली की ते राज्यसभेचे खासदार, राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी ते पात्र असावे. ह्या महत्त्वाच्या अटी ज्या आहेत तर त्या अनुच्छेद 66 मध्ये आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. आता साहजिकच आहे उपराष्ट्रपती पद सुद्धा आपलं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा गांभीर्य असलं पाहिजे. कोणी उभं राहतं अशातला भाग होता कामा नये. आणि म्हणून जसं राष्ट्रपतीच्या नावासाठी 50 खासदारांचं अनुमोदन हवं, निर्देशन हवं, तसंच उपराष्ट्रपती पदासाठी सुद्धा त्या उमेदवाराचं नाव किमान 20 खासदारांनी सूचित करायला हवं आणि 20 खासदारांनी त्या नावाला आपलं अनुमोदन द्यायला हवं. म्हणजे जर का 20 खासदार अनुमोदन देत असतील आणि 20 खासदार जर का नाव सूचित करत असतील तरच ती व्यक्ती ह्या निवडणुकीसाठी उभी राहू शकते. या निवडणुकीसाठी सुद्धा उपराष्ट्रपतींना 15,000 रुपये ही अनामत रक्कम RBI मध्ये भरली जाते. आणि इथं सुद्धा एकूण मतदानाचे जर 1/6 मतं जर त्यांना मिळाली नाहीत तर त्यांची ही अनामत रक्कम जी आहे तर ती जप्त केली जाते. अनुच्छेद 66 नुसार आपल्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सुद्धा बघा, ही निवडणूक सुद्धा राष्ट्रपतींच्या निवडणुकीप्रमाणेच प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे घेतली जाते. परंतु इथे जो निर्वाचक गण आहे तो राष्ट्रपतींसारखा एवढा मोठा नसतो. राष्ट्रपतींच्या वेळेला कसं आपण बघितलं की सर्व निर्वाचित खासदार, संसदेचे सर्व खासदार आणि भारतातल्या संघराज्यातील जे काही आमदार आहेत, निर्वाचित आमदार, ते सगळे भाग घेऊ शकतात. पण राष्ट्रपतींच्या निवडणुकी संदर्भात मात्र फक्त संसदेचे जे सर्व खासदार आहेत, आता सर्व बरं का, आता याच्यामध्ये निर्वाचित,
किंवा मग नामनिर्देशित असा भेद केलेला नाही आहे. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जे निर्वाचित आहे, जे नामनिर्देशित आहेत, असे सर्वच्या सर्व खासदार जे आहे तर ते ह्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात आणि ते आपला जो उपराष्ट्रपती आहे तर ते निवडू शकतात, हे लक्षात घ्या. आता अशा पद्धतीने आपल्या उपराष्ट्रपतीची निवडणूक घेतलं ते. याच्यात आमदारांना मात्र मतदान करण्याचा अधिकार नसतो, त्यांना ती सहभागाची संधी नसते, निर्वाचक गणामध्ये त्यांचं नाव नसतं, हे लक्षात घ्या. आता उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असल्याने ते संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात, हे लक्षात घ्या. ते फक्त राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ते कुठल्याही राज्यसभा असेल, लोकसभा असेल, त्याचे ते सदस्य नसतात. ही त्यांच्या संदर्भातल्या अटी आहेत. म्हणजे ते पण कुठल्याही विधान परिषदेचे सुद्धा आमदार, खासदार वगैरे ते राहू शकत नाही. जर का ते निवडून आले आणि ते अगोदर आमदार खासदार असतील तर ज्या दिवशी ते निवडून आले त्या दिवशी त्या सभागृहातील त्यांचं पद हे रिक्त समजलं जातं. आणि त्याशिवाय त्यांना ह्या पदावर असताना कोणत्याही प्रकारचं लाभाचं पद त्यांना भूषवता येत नाही, कोणतेही लाभाचं पद ते स्वीकारू शकत नाही. आता उपराष्ट्रपतींच्या कार्यकाळ जो आहे ते किती दिवस ह्या पदावरती कार्यरत राहू शकतात किंवा कार्य करू शकतात, तर या संदर्भामध्ये अनुच्छेद 67 मध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आता अनुच्छेद 67 जो आहे तर तो उपराष्ट्रपतींच्या कार्यकाळासंदर्भातला आहे. म्हणजे आता जर काही विघ्नमध्ये आले नाही किंवा काही अडचण झाली नाही तर उपराष्ट्रपती आपल्या नियुक्तीच्या दिनांकापासून पूर्ण 5 वर्ष ते आपल्या पदावर कार्यरत राहू शकतात. आणि या दरम्यान जर का समजा त्यांना आपलं पद सोडायचं असेल, काही कारणास्तव राजीनामा द्यायचा असेल तर ते राष्ट्रपतींना संबोधून लेखी राजीनामा आपल्या सहीनिशी लेखी राजीनामा ते देऊ शकतात. या दरम्यान समजा जर का त्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा कायमस्वरूपीचं काही अपंगत्व वगैरे जर आलं तर मात्र त्यांना साहजिकच ते पद सोडावं लागतं. पण या 5 वर्षाचा जो कार्यकाळ आहे या दरम्यान जर का त्यांनी राजीनामा दिला किंवा मग त्यांनी समजा मृत्यू झाला, पद त्यांचं गेलं, ह्या सगळ्या जर गोष्टी घडून जर का त्यांचं पद रिक्त राहिलं तर ते पद भरण्याबद्दल मात्र राज्यघटनेत कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही. म्हणजे जसं राष्ट्रपतीचं पद रिक्त राहू नये म्हणून उपराष्ट्रपती लगेच ते पद ग्रहण करतात, तेही नसतील तर लगेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते पद ग्रहण करतात, तसं मात्र उपराष्ट्रपतींच्या संदर्भामध्ये कोणतीही तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये केलेली नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नवीन जोपर्यंत उपराष्ट्रपती नियुक्त केला जात नाही तोपर्यंत ते पद जे आहे तर ते पद रिक्त राहतं तोपर्यंत ते पद. आता जर का काही कारणास्तव उपराष्ट्रपतींना आपल्या पदावरून हटवायचं असेल तर तशी सुद्धा तरतूद ह्या अनुच्छेद 67 मध्ये करण्यात आलेली आहे. यानुसार काय सांगितलं आहे, अगदी महाभियोग वगैरे असला काही प्रकार राष्ट्रपतींप्रमाणे उपराष्ट्रपतींच्यासाठी केला जात नाही तर त्यांना हटवण्याची साधी सोपी प्रोसेस आहे. फक्त राज्यसभेमध्येच त्या अर्थाचा ठराव मांडला जातो आणि राज्यसभेमध्ये त्यावेळेला जे काही उपस्थित सदस्य असतील तर त्या उपस्थित सदस्यांच्या बहुमताने असा ठराव जर मंजूर झाला तर मात्र उपराष्ट्रपतींना आपल्या पदावरून हटवलं जातं. म्हणजे फार काही राष्ट्रपतींसारखी किचकट महाभियोगाची प्रक्रिया उपराष्ट्रपतींच्या संदर्भामध्ये नाही आहे. अगदी राज्यसभेतच तो ठराव टाकला जातो, लोकसभेत पण त्याचा काही संदर्भ घेतला जात नाही. फक्त राज्यसभेतच तो ठराव टाकला जातो आणि जे किती उपस्थित सदस्य असतील त्यावेळेला त्यांच्या सर्वसाधारण बहुमताने असा ठराव मंजूर करून त्यांना आपल्या पदावरून हटवलं जातं. फक्त असा जर का आशयाचा जर काही प्रस्ताव वगैरे जर का राज्यसभेत मांडायचा असेल तर मात्र किमान 14 दिवस अगोदर आपल्याला त्या आशयाची सूचना राज्यसभेला देणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणून उपराष्ट्रपतींना हटवणं किंवा मग त्या गोष्टी ज्या आहेत त्या फारशा काही अशा कटकटीच्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेल्या नाही. पण तरीही उपराष्ट्रपती पदा जे आहे तर ते सर्वसाधारणपणे रिक्त राहणार नाही याची काळजी अनुच्छेद 68 मध्ये घेण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्वसाधारणपणे काय तरतूद करण्यात आलेली आहे तर ते पद रिक्त होण्याच्या अगोदरच निवडणूक घेण्यात यावी. म्हणजे ज्या दिवशी उपराष्ट्रपती नियुक्त होतील त्या दिवशी दुसऱ्या उपराष्ट्रपतींनी नवीन जे उपराष्ट्रपती असतील तर त्यांनी आपलं पद ते ग्रहण करावं असं त्याचा साधारणतः अर्थ आहे. पण समजा जर का मध्येच उपराष्ट्रपती काही कारणास्तव त्या पदावर नसतील, राजीनामा, मृत्यू वगैरे काय किंवा त्यांना हटवण्यात आलं असेल तर 6 महिन्याच्या आत नवीन उपराष्ट्रपतीची नियुक्ती करण्यात यावी असं अनुच्छेद 68 मध्ये स्पष्टपणे तरतूद करण्यात आलेली आहे. पण या दरम्यानपर्यंत म्हणजे नवीन उपराष्ट्रपती नियुक्त होईपर्यंत मात्र त्या जागेवरती अन्य कुणालाही बसवण्याची तरतूद राज्यघटनेमध्ये
करण्यात आलेली नाही. फक्त एक ते पद रिक्त जर झालं असेल तर 6 महिन्याच्या आत ते पद कसं भरता येईल याबद्दल तरतूद किंवा लवकरात लवकर निवडणूक घेऊन ते पद भरण्यात यावं अशी तरतूद आपल्या अनुच्छेद 68 मध्ये करण्यात आलेली आहे. आता अशा प्रकारे निवडणुकीद्वारे नियुक्त झाल्यानंतर अनुच्छेद 69 नुसार उपराष्ट्रपतींना पदाबाबत शपथ घेणं बंधनकारक आहे. निवडणूक झाली मग आता कोणतंही संविधानिक पद म्हटलं की तिथं शपथ घ्यावीच लागते. आणि ही शपथ मग काय आहे, कुठे आहे त्याची तरतूद? तर अनुच्छेद 69 मध्ये उपराष्ट्रपतींना शपथ देण्यासंदर्भामधली तरतूद करण्यात आलेली आहे. उपराष्ट्रपतींकरता कोण शपथ देतं त्यांना उपराष्ट्रपतींना? तर राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतींना शपथ देतात. आणि जर का काही कारणास्तव समजा राष्ट्रपती जर का त्यावेळेला उपस्थित नसतील तर राष्ट्रपतींनी ज्या कोणत्या व्यक्तीला अशी शपथ घेण्यासाठी नियुक्त केलेलं असेल तर अशी व्यक्ती ही उपराष्ट्रपतींना आपल्या पद आणि गोपनीयतेची शपथ देतं. आता ही शपथसुद्धा सगळी संविधानाच्या अवतीभोवतीच फिरते बरं का. म्हणजे इथे पण त्यांना काही संविधानापासून सुटका नाही आहे. तर तिथं पण ते संविधानाविषयी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगीन वगैरे अशा पद्धतीची शपथ घेतात. शिवाय आपलं जे कार्य आहे तर ते निष्ठापूर्वक करेन अशा पद्धतीची शपथ ते ह्या दरम्यान घेत असतात. आता उपराष्ट्रपतींचे महत्त्वाचे कार्य काय आहे तर ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. याखेरीज काय आहे तर अनुच्छेद 65 नुसार ते राष्ट्रपतींची जागा जर रिक्त झाली असेल काही कारणास्तव तर ते त्या जागेवरती राष्ट्रपतींचं कार्य करतात. पण अनुच्छेद 70 आपल्या राज्यघटनेमध्ये आहे तर तो काय सांगतो की जर का 65 मध्ये किंवा अन्य ह्या भागामध्ये भाग 5 मध्ये तरतूद केलेल्या कारणांशिवाय जर का अन्य कुठल्या कारणाने जर का राष्ट्रपती पदाची जागा रिक्त झाली असेल आणि त्याचा उल्लेख कदाचित आपण केलेला नसेल ह्या भागात तर तरीसुद्धा उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपतींची भूमिका निभावण्यासाठी तरतूद करण्याचा अधिकार ह्या अनुच्छेद 70 नुसार संसदेला देण्यात आलेला आहे. म्हणजे लक्षात आलं का आपल्या की सर्वसाधारणपणे जी तरतूद समजा अद्याप झालेली नाहीये आणि त्या तरतुदीच्या अनुषंगाने समजा एखाद्या वेळेला राष्ट्रपतीचं पद रिक्त झालेलं असेल मग आता ती तरतूद तर राज्यघटनेत अंतर्भूत नाहीये. मग कशा पद्धतीने मग राष्ट्रपतीचं पद हे उपराष्ट्रपती निभवतील? तर त्या तत्कालिक कारणाला सुद्धा त्या आकस्मिक प्रसंगी जे काही कारण उद्भवलं असेल तर अशा वेळी सुद्धा उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतीची कार्य पार पाडण्यासंदर्भामध्ये तरतूद करण्याचे अधिकार संसदेला देणारे हे अनुच्छेद 70 आहे. अशा प्रकारे आपण ह्या भागामध्ये जे 51 ते 72 पर्यंतचे जे अनुच्छेद आहेत किंवा 123 या माध्यमातून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना जे अधिकार दिले आहेत किंवा यांच्या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत या सगळ्यांचा उहापोह आपण याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे भारतीय राज्यघटना ही अतिशय सुंदर आणि अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे एवढा एकमेकांमध्ये हे गुंतवून टाकले की कोणीही याचा गैरफायदा घेणार नाही. राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, आता नाही म्हटलं तरी राष्ट्रपती पद जे आहे तर ते नामधारी जरी असलं, कार्यकारी प्रमुख जरी ते प्रधानमंत्री असले तरीही प्रधानमंत्र्यांना मनमानी पद्धतीने काही गोष्टी करण्यापासून राष्ट्रपती रोखू शकतात. म्हणून आपण बघितलं असेल की बऱ्याच वेळेला विरोधी पक्षातील काही लोक किंवा बरेचशी लोक हे राष्ट्रपतींना भेटायला जातात, काही विनंत्या वगैरे करतात. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, ज्या बरेचसे अधिकार आहेत की जे राष्ट्रपतींना देण्यात आलेले आहेत आणि ते ह्या अशा पद्धतीचे अधिकार पुढच्या कितीतरी अनुच्छेदांमध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. टप्प्याटप्प्याने ते निश्चितच पुढे आपल्याला बघता येतील. आपण मला ही जी संधी उपलब्ध करून दिली आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती संदर्भात माहिती देण्यासाठी जे काय आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला आयोजकांचा निश्चितच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे हे जे 2 शब्द आहेत ते थांबवतो. धन्यवाद.